प्रसाद. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं. निरंजन. बघूया निरंजन यांचा पहिला चेंडू कुंदन बंटी परनाई संघाकडून. सुंदरसा चेंडू. निरंजन उल्फ लालू. खूपच सुंदर असा चेंडू त्यांचा. पहिलाच चेंडू फलंदाजाला काही समजला नाहीये. बघूया दुसरा चेंडू. सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदर खेळून काढलेला फटका. 1 धावावर समाधान. संघाचं वैयक्तिक खातं खोलतात ते म्हणजे कुंदन बंटी. तेवढे सुंदर गोलंदाजी करतो ते म्हणजे निरंजन. बघूया प्रसाद. सुंदर चेंडू. बघूया किती धाव घेतात. 1 धावावर समाधान. 1 धावाने संघाची धावसंख्या होती म्हणजे 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. वाईट चेंडू म्हणून घोषित करतात ते म्हणजे पंच. बघूया पुढचा चेंडू. चिराग राणे यांचं आगमन झालेल्या मैदानात. कृपया त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. बघूया किती धाव घेत आहेत. 1 धावावर समाधान. आणि चिराग राणे यांचं स्वागत करतील ते म्हणजे चिराग पिंपळे. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी डीज. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. चेंडू काय फलंदाजा समजला नाही. शुभ.
बघूया शिवयांचा पुढचा चेंडू. एक धावावर रोखलेला आहे. मोठे फटके काही बंटी यांच्या फळीतून दिसत नाहीयेत आणि या एक धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 13 धावा. बघूया शुभम यांचा पुढचा चेंडू. प्रसाद उंच मारलेला फटका आहे. बघा किती धाव घेत आहेत. 2 धावा सहज पूर्ण. बघूया पुढचा चेंडू शुभम याचा. पुन्हा एकदा मारलेला फटका. बघूया झेल होतोय की नाही आणि झेल सोडलेला आहे. चेंडू निघून जातो. चार धावा. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 19 धावा. वाईट चेंडू घोषित करते म्हणजे पंच. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं. आशुतोष. मांच मारलेला फटका. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी डीजे. खूप सुंदरसा फटका पाहायला भेटला बंटी यांच्या फळीतून. 6 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 26 धावा. बघूया पुढचा चेंडू आशुतोष यांचा. पुन्हा एकदा मारलेला फटका. 1 धावावर समाधान. बघूया आशुतोष यांचा पुढचा चेंडू कशा प्रकारे फलंदाजी करतो तो म्हणजे प्रसाद. उंच मारलेला फटका. बघूया झेल जातोय का नाही आणि झेल गडी बाद होतोय. मोठा फटका लागतोय परनाई संघाला तो म्हणजे प्रसाद यांच्या रूपात. डीजे. हॅलो. आणि प्रसाद यांची जागा सांभाळण्यासाठी येतो म्हणजे दीपेश.
सुंदर आल्यालाच सुंदर मारेला फटका, चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार, 6 धावा. आणि ह्या पुढील जो सामना आहे तो म्हणजे खोलोडे विरुद्ध जय भवानी बोईसर. तरी कृपया मी दोन्ही संघाला विनंती करतो की त्या दोन्ही संघांनी आपले कर्णधार हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. खोलवडे व जय भवानी बोईसर. आल्या आल्या सुंदर असा फटका आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे दीपेश यांच्या फळीतून. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू, बघूया किती धावा होता आणि चेंडू निघून जातोय सीमा पार, 4 धावांसाठी डीजे. आणि 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावा पोहोचते ती म्हणजे 37 धावा. बघूया पुढचा चेंडू, 4थं षटक. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका, चेंडू सरळ पोहोचवतोय सीमा पार, 6 धावांसाठी डीजे. संघाची धावसंख्या होती म्हणजे 44 धावा. बघूया पुढचा चेंडू हिमांशू यांचा, दीपेश. एक धाव पूर्ण. सुंदर चेंडू, 1 धावावर समाधान. 1 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 धावा. बघूया या इनिंगचा शेवटचा चेंडू किती धाव घेतोय तो म्हणजे दीपेश. शेवटच्या चेंडूवर मारलेला फटका, चेंडू सरळ सीमा पार, 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तरी सर्व संघांना विनंती आहे की जर आपल्याला 4 षटकांचे सामने जर असेच खेळवायचे असतील तर सहकार्य करायचं, कमिटीला थोडी घाई करायची आहे. तर मी कोलवडे संघ व जय भवानी बोईसर संघ यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. कृपया कमिटीला सहकार्य करायचं आहे. 53 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे मासवण संघाला.
पंच मानस यांना विनंती आहे की त्यांनी जुना चेंडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेकायचा आहे. कोलोडे संघ व जय भवानी बोईसर संघ यांचे कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचे. तसेच 53 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे मासवण संघाला. प्रथम गोलंदाजी करतोय परनाई संघाकडून तो म्हणजे कुंदन बंटी व फलंदाजीसाठी आले आहेत मासवण संघाकडून नबराज व नयन. कृपया कोलोडे संघ व जय भवानी संघांच्या कर्णधाराला विनंती आहे त्यांनी नाणेफेक करून घ्यायचंय. आणि मी रोहित पिंपळे यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचंय. पहिलाच चेंडू सुंदरसा चेंडू कुंदन बंटी यांचा पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलेला आहे मासवण संघाचा. एक 53 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे मासवण संघाला. खूपच सुंदर फलंदाजी तेवढी सुंदर गोलंदाजी करतो तो म्हणजे कुंदन बंटी आपल्या संघासाठी. बघूया नबराज यांची जागा सांभाळण्यासाठी आता कोण येतोय. साहिल पुढचा फलंदाज आहे तो म्हणजे साहिल. जय भवानी बोईसर संघ नाणेफेक जिंकलेला आहे. कृपया त्यांनी आपला निर्णय सांगायचा आहे. कृपया घाई करायची थोडी. बघूया पुढचा चेंडू कुंदन बंटी यांचा. त्यांना सामोरे जातील ते म्हणजे साहिल. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय तो म्हणजे कुंदन बंटी यांनी. बघूया पुढचा चेंडू. सलग 2 चेंडू 2 गडी बाद केले ते म्हणजे कुंदन बंटी यांनी. खूप सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे बंटी. किसी के हाथ में आणि जर सलग 3 चेंडू 3 गडी बाद केले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे
प्रतीक संकेत ड्रीमे यांच्याकडून, पण चान्स गेलेला आहे. नाही फ्रेश आहे ना, फ्रेश. बघूया पुढचा चेंडू बंटी यांचा उंचर मारलेला फटका. बघूया झेल होतोय की धावा येत आहेत. झेल सोडलेला आहे. एक धावावर समाधान. एक धावाने संघाचा वैयक्तिक खाता खोललाय, ते म्हणजे हिमांशू यांनी. चार चेंडू एक धाव. बघूया पुढचा चेंडू बंटी यांचा. सुंदर चेंडू. फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. कृपया जय भवानी बोईसर संघ आपला निर्णय सांगायचा आहे. एक षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती फक्त 1 धाव. अजूनही 52 धावा पाहिजेत जर विजयी व्हायचं असेल तर मासवड संघाला. या पुढचे गोलंदाज आहेत ते म्हणजे ओमकार. सुंदर चेंडू ओमकाराचा. एक धावावर समाधान. एक षटक समाप्ती. एक चेंडू नंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते म्हणजे 2 धावा. बघूया पुढचा चेंडू. बघूया किती धाव घेतात. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न व दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. मोठे फटके खेळावे लागेल जर विजयी व्हायचं असेल तर. बघूया ओमकाराचा पुढचा चेंडू. साहिल. सुंदर चेंडू. गडी बाद होतोय. डीजे. आणि ह्या पुढील फलंदाज येतोय तो म्हणजे आतिश. आणि आतिश यांना प्रत्येक षटकारावर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पारितोषिक लावले ते म्हणजे प्रितेश संखे यांनी. प्रत्येक षटकारावर 1001 रुपयाचं पारितोषिक. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 4 धावा. बघूया आतिश. हॅलो. वाईट चेंडू घोषित करते म्हणजे पंच. हॅलो 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 हॅलो. सलग 2 चेंडू 2 षटकार मारले ते म्हणजे आतिश यांनी. आणि 2000चं पारितोषिक त्यांना लागलेलं आहे.
आणि टोटल टोटल 2000चं पारितोषिक जिंकलंय ते म्हणजे आतिश यांनी. आणि पुढील षटकारांवर अजून त्यांना 1001चं पारितोषिक लागले ते म्हणजे चिराग राणे यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू. एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावा. बघूया पुन्हा एकदा आतिश त्यांनी षटकार मारला तर चिराग राणे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लाभलाय त्यांना. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू. उंच मारलेला फटका. बघूया किती धावांसाठी जातोय चेंडू. चेंडू सीमा पार 4 धावा. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. तेवीस धावा झालेल्या आहेत. बघूया पुढचा चेंडू. सुंदर मारलेला फटका. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या असते ती म्हणजे 29 धावा. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. तेवढा सुंदर खेळून काढलेला फटका. तेवढे सुंदर असे क्षेत्ररक्षण. बघूया किती धावावर रोखतायत. 1 धावावर रोखल्या. दुसरी धाव घेताना गडी बाद होतोय. बघूया पुढचा चेंडू. बघूया झेल घेतात की नाही. आणि झेल. गडी बाद होतोय. बघूया पुढचा चेंडू.
अतिशय यांची जागा सांभाळण्यासाठी तो म्हणजे निरंजन. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर खेळून काढलेला फटका, परंतु एकही धाव नाही घेतलेली आहे. बघूया शेवटचे दोन चेंडू. जय भवानी बोईसर संघ आपला निर्णय सांगायचा आहे. जय भवानी बोईसर संघ आपला निर्णय सांगायचा आहे. बघूया पुढचा चेंडू. आणि सामना जिंकतोय तो म्हणजे परनाई संघ.